बघा काही प्रॉब्लेममध्ये साईन ऑफ किंवा कॉस ऑफ असा पार्ट येईल किंवा टॅन ऑफ असा पार्ट येईल किंवा असा येईल किंवा असा येईल. मग अशा वेळेला जर यांना आपण ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी वापरली तर रूटच्या बाहेर येता येतं. बघा आता 1 मायनस कुठली ट्रिग्नॉमेट्री आहे, आपल्याकडे 3च ट्रिग्नॉमेट्री आहेत. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 पहिली, 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर आणि तिसरी 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर. ओके, पहिल्या दोनच लक्षात ठेवलं तरी तुमचं 50%च्या पुढे काम होणार. बघा बरं, मग आता एक्स ऐवजी काय पुट केल्यावर मला ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आयडेंटिटी मिळेल. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर, रूटच्या बाहेर आल्यावर कॉस होईल, किंवा 1 मायनस कॉस स्क्वेअर बरोबर साइन स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला एक्स ऐवजी काय साइन किंवा कॉस पुट करता येईल. बघा 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर, बाहेर आला कॉस झाला, किंवा 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर, रूटच्या बाहेर आला साइन झाला. कॉस किंवा साइन याचा ॲन्सर येईल. आता ही दुसरी आयडेंटिटी बघा, ह्याच्यासाठी काय पुट केल्यावर रूटच्या बाहेर येईल, एक्स स्क्वेअर मायनस 1. मग ही आयडेंटिटी बघूया आपण. 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू सेक स्क्वेअर, आणि म्हणून टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय माहिती आहे, सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. म्हणजेच एक्स ऐवजी तुम्हाला काय पुट करावं लागेल, टॅन पुट करावं लागेल, किंवा त्याचा रेसिप्रोकल कॉट पुट करावं लागेल. का तर कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. अशा ह्या दोन आयडेंटिटी सेक किंवा कोणता टॅन किंवा कॉट पुट करू शकता. एक्स स्क्वेअर मायनस 1ला काय पुट करू शकतो आपण, सॉरी बरोबर येईल का, येतं का बघा बरं. टॅन स्क्वेअर मायनस 1, टॅन स्क्वेअर मायनस 1 नाही, 1 प्लस टॅन स्क्वेअर पाहिजे, म्हणजे हे बरोबर आहे का नाही. मग काय पाहिजे, सेक पाहिजे किंवा कोसेक पाहिजे, सेक ऑर कोसेक थीटा. म्हणजेच काय, सेक स्क्वेअर मायनस 1 बरोबर टॅन स्क्वेअर, रूटच्या बाहेर आला टॅन झाला, किंवा कोसेक स्क्वेअर मायनस 1 कॉट स्क्वेअर, रूटच्या बाहेर आला कॉट झाला. 1 प्लस एक्स स्क्वेअर, आता 1 प्लस आत्ताच थोड्या वेळा पूर्वी बघितले आपण टॅन थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर, कम आउटसाइड द रूट सेक, किंवा तुम्ही पुट करू शकता कॉट थीटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, आता पुढच्या आयडेंटिटीकडे बघा. मग आठवतं 1 प्लस आणि 1 मायनस कुणासाठी फास्ट रिझल्ट आहे, तसे दोघांसाठी पण आहे, पण फास्ट रिझल्ट कुणासाठी आहे, 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस, किंवा 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर, 2 कॅन्सल, कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर कॉट स्क्वेअर, रूटच्या बाहेर आला कॉट झाला. किती सिम्पल आहे बघा. परंतु इथं अडचण काय होता, इथं 1 होता, इथं काय आहे ए आहे, म्हणून ए एकतर तुम्ही पुट करू शकता कॉस 2 थीटा, एक्स इक्वल टू ए कॉस 2 थीटा, किंवा हाफ अँगल वापरायचा असेल तर फक्त पुट करायचा एक्स इक्वल टू ए इंटू कॉस थीटा. हाफ अँगलला हा चालेल, स्टँडर्ड हा आहे. ओके, आता इकडे बघा शेवटचं ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कुठली आयडेंटिटी येईल मग, एक्स इक्वल टू, आता ए स्क्वेअर आहे, मग एचा स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर ऐवजी आपल्याला पुट करावं लागेल डायरेक्ट एक्स इक्वल टू काय येईल सांगता येईल, एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर कॉस 2 थीटा. पुन्हा तोच रिझल्ट येईल बघा, ए स्क्वेअर कॅन्सल होईल, 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थीटा, किंवा एक्स इक्वल टू आर एक्स इक्वल टू ए कॉस, नाही तेच पुट करावं लागेल, एक्स स्क्वेअर इक्वल टू ए कॉस थीटा. हे सबस्टिट्यूशन इथं पण चालेल. फक्त स्क्वेअर असेल तर स्क्वेअर घ्या, सिम्पल असेल तर सिम्पल घ्या. बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आहेत. पुढचे सबस्टिट्यूशन बघा, 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आठवता हे कुणाचा रिझल्ट आहे, 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे हा रूटच्या बाहेर जरी आला
तरी यांनाही सबस्टिट्यूशन फिक्स आहे आणि त्यावेळेला एक्स बरोबर काय पुट करणार, टॅन पुट करणार, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, तुमचा फॉर्म्युला लगेच शॉर्टकटमध्ये साईन 2 थीटा किंवा कॉस 2 थीटा किंवा 2x/1 - x² असेल तर टॅन 2 थीटा. डबल अँगल फॉर्म्युल्यावरचे हे सबस्टिट्यूशन आहेत. ओके, नंतर ट्रिपल अँगलवरचे पण सबस्टिट्यूशन आहेत, तेच आहेत अँगल 3x - 4x³ आठवतो, 3 sin थीटा - 4 sin³ थीटा, म्हणजेच हा एक्स बरोबर काय पुट करायचं, साईन पुट केला की हा साईन 3 थीटाचा फॉर्म्युला तयार होईल. ओके, हेच रिव्हर्स दिलं तर किंवा असंही ठेवलं तरी चालेल, 4x³ - 3 थीटा हा कोणाचा फॉर्म्युला तयार होईल माहिती आहे, कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला तयार होईल. आणि असे सगळेच फॉर्म्युले आहेत. ओके, जनरली तर असे डबल अँगल ट्रिपल अँगलवरचे फॉर्म्युले हे प्रॉब्लेम बघितल्यानंतर लक्षात येणार आहे. हा पार्ट फक्त हे मेन सबस्टिट्यूशन्स आहेत. एवढं जे आहेत हे मेन सबस्टिट्यूशन्स आहे. दीज आर सबस्टिट्यूशन डिपेंडिंग अपॉन ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. साईन दिला आहे, कॉस दिला आहे, काय दिलं आहे त्याच्यावरनं हे आपल्याला रिझल्ट्स आठवतील, त्यानुसार हे सबस्टिट्यूशन करायचे. हे स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत. ओके, तर असे हे फॉर्म्युल्यावरचे सबस्टिट्यूशन्स आणि याचा उपयोग कसा करायचा त्याच्यासाठी आपण बघणार प्रॉब्लेम्स. ओके, 1 by 1 बघा. स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावरचा पहिला प्रॉब्लेम, साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन (1 - x² ओके, 1 - x² आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर आन्सर येईल, बट इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम. आपल्याकडे वेळ कमी आहे, शॉर्टकट शोधायचा आहे. मॅथमॅटिक्स ही शॉर्टकट लँग्वेज आहे, म्हणून y = साइन इनवर्स ऑफ फर्स्ट गिव्हन प्रॉब्लेम इंटू (1 - x²). रूटमध्ये x² कोणतं साईन आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजेच तुम्हाला एक्स बरोबर काय पुट करता येईल, साईन किंवा कॉस पुट करता येईल 1 - x². ओके, मग टाकावर सबस्टिट्यूशन काय होतं बघा, दॅट इज इक्वल टू, देअरफॉर आवर प्रॉब्लेम बिकम्स साइन इनवर्स ऑफ 2 sin थीटा इंटू (1 - sin² थीटा. काही खूप अडचण आली, एकदम सिंपल पार्ट. साइन इनवर्स ऑफ 2 times sin थीटा, व्हॉट इज 1 - sin², cos². रूटमध्ये जेव्हा रूटच्या बाहेर येईल तेव्हा तो काय होईल, कॉस थीटा होईल. एनी ऑब्जेक्शन? आठवता कसला रिझल्ट आहे, 2 times sin थीटा cos थीटा. येस, करेक्ट. इट इज अ रिझल्ट ऑफ साइन 2 थीटा over function and its inverse. Function and its inverse cancelled, and so what is remaining part, therefore y = 2 theta. थीटा आपण काय केला होता, एक्स बरोबर साइन थीटा केला होता, तर थीटाची किंमत काय येईल बघा बरं, थीटा = साइन इनवर्स एक्स. थीटाची किंमत काय आहे, साइन इनवर्स एक्स. रिप्लेस करून द्या, सिम्प्लिफिकेशन झालं, मग किंमत रिप्लेस करून द्या, साइन इनवर्स एक्स 2 साइन इनवर्स एक्स. ओके, पुटिंग व्हॅल्यू ऑफ थीटा, दिस व्हॅल्यू टाकून दिली, संपलं. आता बघा बरं किती सिम्प्लिफिकेशन झालं, याचं डेरिव्हेटिव्ह माहीत नाही तुम्हाला, एका ओळीत ॲन्सर. डिफरन्शिएट with respective x and you got your answer. What is it? dy by dx equal to 2 constant and sin inverse derivative 1 upon (1 - x² and over. बघा बरं काय अवघड आहे. बघा आणखी एक प्रॉब्लेम, cos इनवर्स ऑफ 1 - x² अपॉन 1 + x². मग कॉसचे फॉर्म्युले जर माहीत असते तर cos 2 थीटा = पहिला फॉर्म्युला आहे cos² - sin². cos² नाही बसत. दुसरा 2 cos² - 1 2च नाही आहे, 1 - 2 sin² नाही. शेवटचा फॉर्म्युला आहे 1 - tan² अपॉन 1 + tan². 1 - tan² अपॉन 1 + tan². पण कधी जेव्हा मी x बरोबर
टॅन घेईल तेव्हा, आणि जर एक्स बरोबर टॅन थिटा घेतला तर थिटाची किंमत मला काय मिळेल माहिती आहे ना, टॅन इनवर्स एक्स, टेकिंग टॅन इनवर्स ऑफ बोथ साईड्स. हे जर सबस्टिट्यूशन केलं तर आपल्या प्रॉब्लेमचं रूपांतर काय होईल, कॉस इनवर्स ऑफ, बघा बरं काय, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, डबल अँगलवरचा प्रॉब्लेम आहे. अँड दॅट इज इक्वल टू cos inverse of 1 minus tan square upon 1 plus tan square. It is a formula of cos 2 theta. The function and its inverse composition काय येईल, फक्त 2 theta. What is value of theta? 2 into tan inverse x. झालं सिम्प्लिफिकेशन, झालं टाकून द्या किंमत. आणि लास्ट स्टेप, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, अँड सो यू गॉट व्हॉट इज इट, dy by dx इक्वल टू 2 कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, अँड सो आवर फायनल आन्सर इज 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड ओव्हर. बघा बरं काय अवघड आहे. हाच प्रॉब्लेम इथं साइन इनवर्स जर दिला असता, समजा दिला असता साइन इनवर्स, तर इथं काय आला असता, साइन इनवर्स ऑफ कॉस. मग या कॉसचं रूपांतर मी π/2 मायनस करून साईनमध्ये घेतलं असतं, पुन्हा हे ॲन्सर आला असता. याच्याऐवजी सेक इनवर्स देऊ शकतो, सेक म्हणजेच रेसिप्रोकल, किंवा कोसेक इनवर्स देऊ शकतो, रेसिप्रोकल. सबस्टिट्यूशन मात्र फिक्स आहे. एका प्रॉब्लेमचे अशा टाईपचे, हा प्रॉब्लेम मी कॉस इनवर्स दिला, इथं साइन इनवर्स पण देऊ शकतो. सेक इनवर्स आणि कोसेक इनवर्सला फक्त हा प्रॉब्लेम रिव्हर्स केला जातो. रेसिप्रोकल घेतला की तो पुन्हा असे 4 प्रॉब्लेम एकापासून तयार करता येतात, म्हणून प्रॉब्लेमची संख्या वाढते. बाकी बेसिक सिंपल आहे. ओके, काही अडचण. बघा आणखी एक प्रॉब्लेम, कॉस इनवर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. कॉस इनवर्स आला. मग कॉसचा पहिल्यांदा फॉर्म्युला बघूया, कॉस 3 थिटाचा. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 साइन थिटा. इथं उलटं आहे, म्हणजेच तुम्हाला एक्स बरोबर काय पुट करावं लागेल माहिती आहे, जेव्हा फॉर्म्युला ॲडजस्ट होईल तेव्हा साइन थिटा पुट करावं लागेल. म्हणजेच थिटाची किंमत काय येणार माहिती आहे ना, साइन इनवर्स एक्स. कॉस जरी पुट केलं तर निगेटिव्ह साईन कॉमन घ्यावं लागेल, आणि पुढे काय फॉर्म्युला वापरावं लागेल, बाकी काहीच नाही, काही पुट करा, साईन किंवा कॉस. ओके, अँड देअरफॉर युअर प्रॉब्लेम बिकम्स कॉस इनवर्स ऑफ 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. एनी ऑब्जेक्शन? 3 साइन थिटा मायनस 4 हा कुणाचा फॉर्म्युला आहे माहिती आहे ना, कॉस इनवर्स ऑफ साइन 3 थिटाचा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कुणाचा आहे, साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. काय अडचण आहे, इकडे कॉस इनवर्स आहे, इथं कोण आहे, साइन आहे. मग या साइनचं रूपांतर तुम्हाला कशात करावं लागेल, कॉसमध्ये करावं लागेल. कॉस ऑफ π/2 मायनस 3 थिटा. एनी ऑब्जेक्शन? काय केलं, साईनचं रूपांतर कॉसमध्ये करायचं तर 90 मायनस करा. आता फंक्शन आणि ची इनवर्स काय होईल, कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील, π/2 मायनस 3 थिटा. ओके, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 3 थिटा? 3 थिटाची किंमत काय आहे, π/2 मायनस 3, आणि थिटा म्हणजे कोण आहे माहिती आहे ना, साइन इनवर्स एक्स. का, ओरिजिनल प्रॉब्लेम एक्सच्या लँग्वेजमध्ये आहे, म्हणून पुन्हा साइन इनवर्स एक्स, थिटाची किंमत एक्सच्या लँग्वेजमध्ये टाकून दिली. झालं. याच्या पुढची एकच स्टेप, कोणती, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आणि काय आलं तुमचं आन्सर, dy अपॉन dx इक्वल टू, तुम्हालाही सांगता येईल 90चा 0, 3 कॉन्स्टंट, साइन इनवर्सचा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. संपला प्रॉब्लेम. ओके,
एखाद्याचं नाही लक्षात राहिलं साईन पुट करायचं, तर त्यालाही पर्याय बघूया आपण. समजा त्याने पुट केला की मला साईन नाही पुट करायचं, हट्टाला पेटलं, तर तो म्हटलं मला कॉस पुट करायचं आहे. ओके, त्याच्यासाठी आपण बघूया हा प्रॉब्लेम. थिटा इक्वल टू कॉस इनवर्स एक्स, हाच प्रॉब्लेम दुसऱ्या मेथडने. समजा एखाद्याने चुकून झालं, होऊ शकतं, माणूस आहे. ओके, माणूस म्हटलं की चुका आल्या. ओके, समजा झालं हे माझ्याकडनं चुकून, माझ्याकडनं मीच विसरला. कॉस इनवर्स ऑफ, मग मी ह्या किमती टाकणार. 3 कॉस थिटा मायनस 4 कॉस क्यूब थिटा. ओके, एनी ऑब्जेक्शन? काही शंका? समजा मी टाकल्या ह्या किंमत. ओके, मग आता असं झालं तर आता मला काय करावं लागेल माहिती आहे? कॉस इनवर्स ऑफ मायनस कॉमन घेऊन हा फॉर्म्युला फक्त ॲडजस्ट केला. 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. काही चुकलं नाही. मग हा कसला रिझल्ट आहे? दॅट इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस कॉस 3 थिटा. हा कसला फॉर्म्युला आहे? कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे. ओके, परंतु कॉसला निगेटिव्ह आहे. मग आठवतो कॉसला निगेटिव्हचा फॉर्म्युला? कॉस इनवर्स मायनस एक्स इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. म्हणजेच याचं रूपांतर, हा फॉर्म्युला जर मी वापरला इथं, तर मला काय येईल? पाय मायनस कॉस इनवर्स अँड व्हॉट इज एक्स हिअर? कॉस 3 थिटा. ओके, दॅट इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स कॉस. कॉम्पोजिशन कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? 3 थिटा मीन्स पाय मायनस थिटा. थिटाची किंमत काय आहे? कॉस इनवर्स एक्स आहे. ओके, कॉस इनवर्स एक्स आहे. आणि आता बघा तुमचा ॲन्सर काय येईल. आता ॲन्सर काय येईल? डिफरन्शिएट बघा बरं. पाय मायनस कॉस इनवर्स, कॉस गेला, मायनस घेतला, मायनसचा हा फॉर्म्युला वापरला. पाय मायनस कॉस इनवर्स एक्स, म्हणजे कॉस इनवर्स कॉस गेला, 3 थिटा राहिला. थिटाची किंमत कॉस इनवर्स एक्स अँड डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फॉर्म्युला कुठला वापरता त्यानुसार तुमचा रिझल्ट्समध्ये प्लस मायनस होऊ शकतं फक्त. ओके, पायचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस 3 आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय येईल? मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड देअरफॉर युअर रिझल्ट इज 3 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. याने पण फॉर्म्युला येतं. ओके, पण जनरली जो फॉर्म्युला असेल ते पुट केलं तर ॲन्सर फास्ट येतं. इथं फक्त आपल्याला कन्व्हर्जिंग फॅक्टर नंतर वापरावा लागतो. ओके, कन्व्हर्जिंग फॅक्टर वापरला की मग तुमचं ॲन्सर चेंज होऊ शकतं, प्लस किंवा मायनस. बघा बरं, कारण मागच्या वेळेला मायनस आलं होतं, यावेळेला प्लस आलं. काय केलं? कॉस थिटा 4 कॉस क्यूब थिटा. आपल्याकडे फॉर्म्युला तर बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? बघा बरं, कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला, येस यू नो, कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे, आठवतो, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. ओके, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. मी निगेटिव्ह बाहेर घेतला, आतले साईन चेंज झाले. ओके, कॉसला निगेटिव्ह आलं, कॉस इनवर्सला निगेटिव्ह आलं की पाय मायनस घेतो आपण, घेतला. कॉस इनवर्स कॉस कट झाला, पाय मायनस 3 थिटा आला. थिटाची किंमत टाकून दिली आणि सॉल्व केला. युअर ॲन्सर इज ओव्हर. ओके, हे तुमचं ॲन्सर आलं. देन वन मोर प्रॉब्लेम. कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9 रेज टू एक्स अपॉन 1 प्लस 9 रेज टू एक्स. आठवतो फॉर्म्युला? y इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस 9 कुणाचा स्क्वेअर आहे? 9 हा 3चा स्क्वेअर आहे, परंतु त्याचा रेज टू काय आहे? एक्स आहे. लॉ ऑफ इंडायसेस काय सांगतो? एक्स रेज टू एम रेज टू एन इक्वल टू 3 रेज टू 2x. म्हणजेच हा असाही लिहिता येईल मला.
आणि म्हणून मी काय लिहिला हा 9 कॅन बी रिटन ॲज 3xचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस 3x स्क्वेअर. का 9x कॅन बी रिटन ॲज 3 square x. By law of indices it is same as 3x square, it is same as 3:2x. हे सगळे सेम आहेत. स्कूल लेवलचं तुमचं झालेलं आहे हा पार्ट लॉ ऑफ इंडायसिस, तोच मी वापरला. आता बघा बरं आला रिझल्ट कॉस इनवर्स 1 - x स्क्वेअर अपॉन 1 + x स्क्वेअर. म्हणजेच तुम्हाला काय पुट करावं लागेल माहिती आहे, 3:x बरोबर काय पुट करावं लागेल, टॅन पुट करावं लागेल. म्हणजे 1 - टॅन स्क्वेअर अपॉन 1 + टॅन स्क्वेअर हा रिझल्ट पुट करावं लागेल. याचाच अर्थ थिटाची किंमत काय येईल, काय येईल माहिती आहे ना, टॅन इनवर्स ऑफ 3:x येईल. टॅन इनवर्स ऑफ 3:x. ओके. आणि मग आपला प्रॉब्लेमचं कन्व्हर्जन काय होईल, दॅट इज इक्वल टू, देअरफॉर our y becomes cos inverse of 1 - 3:x means square tan square theta upon 1 plus tan square theta, and that is equal to cos inverse of 1 - tan square upon 1 plus tan square cos 2 theta. Again function and its inverse cancelled, and therefore which is equal to 2 theta. Putting value of theta, थीटाची किंमत काय आहे, tan इनवर्स ऑफ 3:x आहे. दिलं टाकून. ही कोणाची किंमत झाली, वायची झाली. सिम्प्लिफिकेशन झालं, किंमत टाकून दिली. आता लास्ट स्टेप डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. घेऊन टाका डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आणि मग काय येईल तुमचा डेरिव्हेटिव्ह, dy अपॉन dx इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स ऐवजी कोण आहे, 3:x. लगेच चेन रूल. का चेन रूलने आपल्याला सांगून ठेवलं आहे, एक्स ऐवजी दुसरा कोणी आला की त्याला विचारायचं. आपल्या घरात सुद्धा आपण अनोळखी माणूस घेतो का, दारात आला तर तुम्ही कोण आहात, कुठल्या चौकशी करतो, तसंच आहे. एक्स ऐवजी दुसरा कोणी आला की विचारायचं. ओके. इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस 3:x स्क्वेअर. कॅन आय राईट 9:x इंटू 3:xचा आन्सर, डेरिव्हेटिव्ह 3:x log 3. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं काय अवघड आहे, फक्त सबस्टिट्यूशन ओळखता आलं पाहिजे, बाकी याच्यात काहीही नाही. बघा आणखी एक प्रॉब्लेम, साइन इनवर्स ऑफ 4:x + 1/2. हा x + 1/2 4चा पॉवर आहे अपॉन 1 + 2:4x. हा पण काय आहे, पॉवरच आहे, (4x). ओके. लेट अस स्टार्ट. हा काही टिपिकल नाही, फक्त शांतपणे थोडासा विचार करा. इक्वल टू. ओके. वरती वापरतो कोणता, लॉ ऑफ इंडायसिस. x⁻m + n कॅन बी रिटन ॲज x⁻m × x⁻n. हा जर मी लॉ वापरला तर मला काय येईल, 4:x × 4⁻1/2 अपॉन 1 + 2⁻2x. बघा मी हा 4चा स्प्लिटिंग केला, 2 × 2 लॉ ऑफ इंडायसिसनी. का इथं 4 आला म्हणून इथं 4 पाहिजे होता, म्हणून मी 2चा स्क्वेअर पुढे घेतला, राहिला 2x. बघा बरं एवढी स्टेप महत्त्वाची आहे. प्रॉब्लेम संपला. का दॅट इज इक्वल टू, का मी म्हटलं असं, तर बघा साइन इनवर्स ऑफ 4:1/2 म्हणजेच √4 किती आहे, 2 × 4:x अपॉन 1 + 4:2x. एनी ऑब्जेक्शन, काहीच नाही. दॅट इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 × 4:x अपॉन 1 + दिस कॅन बी रिटन ॲज बाय लॉ ऑफ इंडायसिस. आपण मागच्या प्रॉब्लेमला वापरला.
आता एक सांगता काय सबस्टिट्यूशन आहे, साईन इन्व्हर्स 4x बरोबर काय पुट केल्यावर तुम्हाला फॉर्म्युला मिळेल बघा, 2 tan θ अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजेच काय सबस्टिट्यूशन आहे, 4x इक्वल टू टॅन θ आहे. म्हणजेच थिटा बरोबर काय येईल, टॅन इनवर्स ऑफ 4x. आणि बघा तुमचा प्रॉब्लेम संपला. प्रॉब्लेम मी तुम्हाला म्हटलं ना खूप सोपा प्रॉब्लेम आहे. साईन इनवर्स ऑफ 2 tan θ अपॉन, बिकॉज 4x इक्वल टू टॅन θ, 1 प्लस त्याचा स्क्वेअर आहे म्हणजेच टॅनचा पण स्क्वेअर होईल, 2 tan स्क्वेअर θ, 2 tan θ अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर θ. आठवतो फॉर्म्युला, साईन इनवर्स ऑफ, इट इज अ फॉर्म्युला ऑफ, हा कसला फॉर्म्युला आहे, साईन 2 θचा फॉर्म्युला आहे. ओके. आणि मग ही कुणाची किंमत झाली, अगेन फंक्शनलची इनवर्स, कॅन्सल, म्हणजेच काय राहिलं, 2 θ. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ θ, θ इज नथिंग बट टॅन इनवर्स ऑफ 4x. हे कुणाची किंमत झाली, वायची झाली. एका ओळीत पुढे ॲन्सर. एवढा पार्ट तुमचा सिम्प्लिफिकेशनचा आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि बघा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल टू 2 कॉन्स्टंट. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स ऐवजी कोण आहे, 4x आहे, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिपल करायचं आणि झालं तुमचं ॲन्सर. दॅट इज इक्वल टू 2 इंटू 4x, 4x log 4 अपॉन 1 प्लस 4x स्क्वेअर किंवा 4x किंवा 2x तसाही ठेवला तरी चालेल. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं काही डिफिकल्टी आहे का ह्याच्यात, बघा आणखी एक प्रॉब्लेम. टॅन इनवर्स ऑफ 2x⁵² अपॉन 1 - x⁵. ओके, नाही कळत, बघूया. लेट y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2 इंटू x⁵1/2 किंवा इंटरचेंज केला तरी पण चालेल, x⁵1/2 एम आय करेक्ट. 5/2 मला असं लिहिता येईल, 1/2 इंटू 5, लॉ ऑफ इंडायसेस अपॉन 1 - x⁵. ओके, एनी ऑब्जेक्शन, कुठला रिझल्ट वापरायचा नाही. आणखी एक स्टेप दाखवतो, लगेच तुमच्या लक्षात येईल. टॅन इनवर्स ऑफ दाखवतो म्हणजे तुम्हालाच माहिती आहे, x⁵1/2 म्हणजे काय होईल, √x⁵5. ओके, अपॉन 1 - x⁵5 येईल का बरोबर. ओके, काही चुकलं. कॅन आय राईट दिस टर्म ॲज अ, बघा, टॅन इनवर्स ऑफ 2 √x⁵5 चालेल का. 1/2 ऐवजी काय घेतलं मी, फक्त रूट घेतला. लॉ ऑफ इंडायसेस यांच्यात इंटरचेंज केली, म्हणजेच काय केलं माहिती आहे, हा 5 आतमध्ये घेतला आणि याचा काय केला मी, 1/2 केला. 1/2 म्हणजेच काय आला, रूट आला. आता येईल का बरोबर, बघा बरं. टॅन इनवर्स ऑफ, ट्रायल एरर मेथड, 2x⁵2 आणि √x⁵5 अपॉन 1 - x⁵5. आता टॅन इनवर्स आहे, मग टॅनचा फॉर्म्युला 2 tan θ अपॉन 1 - टॅन स्क्वेअर θ. पण तो फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, √x⁵5 बरोबर काय पुट करावं लागेल, टॅन, म्हणजेच काय 2 tan θ. आणि जर x⁻√x⁵5 बरोबर टॅन θ असेल तर x⁵5 बरोबर आपोआपच काय, स्क्वेअरिंग बोथ साईड,
टॅन थिटा, याच्यावरनं थिटाची किंमत काढून ठेवा. काय? टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ एक्स रेज टू 5. बघूया पुढे काय होतं ते. दॅट इज इक्वल टू, आपल्याला मिळाला रिझल्ट कोणता? टॅन इनवर्स ऑफ 2 रूट ऑफ एक्स रेज टू 5 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. अँड दॅट इज इक्वल टू, येस, टॅन इनवर्स ऑफ, हा कसला फॉर्म्युला आहे? टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. ओके, अगेन टॅन इनवर्स टॅन get cancelled and what is remaining is equal to 2 theta. Putting value of theta, 2 tan inverse of root of x raised to 5 means same part, x raised to 5/2. त्याच्याऐवजीच आपण हे घेतलं होतं. ओके, संपलं. एका स्टेपमध्ये तुमचं ॲन्सर. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. घ्या डेरिव्हेटिव्ह. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय येईल? डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू, डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स ऐवजी कोण आहे? एक्स रेज टू 5/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 5/2. बघा तुमचा ॲन्सर. दॅट इज इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस हा 2 कॅन्सल्ड, काय राहील? एक्स रेज टू 5/2 इंटू एक्स रेज टू 5/2चा डेरिव्हेटिव्ह पॉवर फर्स्ट, संख्या आली की पॉवर पुढे घेतो, 1ने कमी करतो आणि हा झाला तुमचा ॲन्सर. अगेन दिस 2 कॅन्सल विथ दिस 2, तुमचा ॲन्सर आला 5 इंटू एक्स रेज टू 5/2 मायनस 1 3/2 अपॉन 1 प्लस एक्स रेज टू 5 आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं काय अवघड आहे. थोडंसं फक्त रिझल्ट्स कुठला वापरायचा त्याच्यावरती डिपेंड आहे. सी दिस प्रॉब्लेम. कॉस इनवर्स ऑफ ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू मायनस एक्स अपॉन ई रेज टू एक्स मायनस ई रेज टू मायनस एक्स. येस, काही अडचण येते? हां, येस, काहीच नाही. टेकिंग ई रेज टू कॉ एक्स कॉमन फ्रॉम, कारण आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यात 1 प्लस 1 मायनस साईन अपोजिट आहे, पहिला 1 पाहिजे आहे का? नाही. ई रेज टू एक्स कॉमन घ्या. ई रेज टू एक्स जर कॉमन घेतलं तर मला काय मिळेल? 1 प्लस ई रेज टू एक्स, ई रेज टू मायनस एक्स अपॉन ई रेज टू एक्स म्हणजेच ई रेज टू मायनस 2x. एम आय करेक्ट? बघा बरं चेक करून. 1 मायनस ई रेज टू मायनस एक्स अपॉन ई रेज टू एक्स, ई रेज टू मायनस एक्स अपॉन ई रेज टू एक्स. लॉ ऑफ इंडायसेस हा वरती घ्या. मायनस एक्स ई रेज टू मायनस 2x म्हणजेच हाही काय होईल? ई रेज टू मायनस 2x. बरोबर आहे का? बघा कॉमन पार्ट कॅन्सल झालं आणि अहो संपलं तुमचा प्रॉब्लेम. कॉस इनवर्स ऑफ 1 प्लस ई रेज टू 2x अपॉन 1 मायनस 2x अपॉन 1 मायनस ई रेज टू मायनस 2x. आणि काय सबस्टिट्यूशन करणार माहिती आहे ना? काय सबस्टिट्यूशन करणार? पुट ई रेज टू मायनस एक्स इक्वल टू टॅन थिटा पुट करणार. म्हणजेच थिटाची किंमत काय येईल? थिटाची किंमत काय येईल? टॅन इनवर्स ऑफ ई रेज टू मायनस एक्स. एनी ऑब्जेक्शन? काय का बरं असं केलं? तर हा मला असा लिहिता येईल. कॉस इनवर्स ऑफ 1 प्लस ई रेज टू मायनस एक्सचा स्क्वेअर, लॉ ऑफ इंडायसेस 1 मायनस ई रेज टू मायनस एक्सचा स्क्वेअर. हे झालं सबस्टिट्यूशन आणि बघा संपला प्रॉब्लेम. का? कॉस इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस tan square theta, and that is equal to, as usual, it is nothing but the cos 2 theta. This is equal to 2 theta. What is value of theta? Tan inverse of
ई रेस टू मायनस एक्स आणि घ्या डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्हाला मिळेल dy अपॉन डी एक्स इक्वल टू काय मिळाला डेरिव्हेटिव्ह टू कॉन्स्टंट आहे टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर व्हॉट इज एक्स एक्स ऐवजी इथं आहे ई रेस टू मायनस एक्स लगेच चेन रूल एक्स ऐवजी दुसरा कुणी आला की त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणायचं संपला प्रॉब्लेम 2 अपॉन 1 प्लस ई रेस टू मायनस टू एक्स आणि ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे तोच असतो फक्त एक्स ऐवजी कोण आला मायनस एक्स आला त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि हे झालं तुमचं ॲन्सर -2 ई रेस टू मायनस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू मायनस टू एक्स अँड ओव्हर बघा बरं काय अवघड होता एक स्टेप फक्त ई रेस टू एक्स कॉमन घेतला आणि प्रॉब्लेम संपला